आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत एकदम चटपटीत आणि मसालेदार नूडल्स. हे नूडल्स बनवायला अगदी सोपे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यासाठी लागणारे इंग्रेडिएंट्स आपल्या घरात सहज मिळतात. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी गरम करून घेऊया. पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये नूडल्स टाकून ते नॉर्मल शिजवून घेऊया. नूडल्स जास्त मऊ होईपर्यंत शिजवायचे नाहीत, नाहीतर ते चिकट होऊ शकतात. नूडल्स शिजले की ते गाळून घेऊया आणि त्यावरून साधारण 1 चमचाभर तेल टाकून हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत आणि ते एकदम मोकळे राहतील. आता नूडल्ससाठी आपण घेतले आहे बारीक चिरलेला कांदा, कोबी आणि शिमला मिरची. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये गाजर किंवा स्प्रिंग ऑनियन सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. आता कढई गरम करून त्यामध्ये थोडं तेल टाकूया. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा, कोबी आणि शिमला मिरची टाकूया. आता हे सगळं मोठ्या आचेवर झटपट परतून घेऊ. भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, त्या थोड्या क्रंची राहिल्या तर नूडल्सची टेस्ट अजून छान लागते. भाज्या छान परतून झाल्या की आता यामध्ये आपण उकळलेले नूडल्स टाकूया. आता यामध्ये थोडं लाल तिखट, चवीनुसार मीठ, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घालूया. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ. सॉस आणि मसाला नूडल्स एकदम व्यवस्थित कोट होण्यासाठी मोठ्या आचेवर छान टॉस करून घेऊया. आता शेवटी बारीक चिरलेला कांदा पात टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. फक्त 2 मिनिट हाय फ्लेमवर टॉस केलं की आपल्या नूडल्सला एकदम रेस्टॉरंट आणि छान चव येते. आणि बघा तयार आहेत आपले एकदम चटपटीत मसालेदार डिलिशियस चीज स्टाईल नूडल्स. नूडल्स एकदम मोकळे झाले आहेत. हे भाज्यांना क्रंची टेक्स्चर सुद्धा मस्त आलं आहे. हे नूडल्स तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा झटपट डिनरसाठी बनवू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.